नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट. पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. असे व्हिडिओ टाकून कुणी मुख्यमंत्री होतो का? पुन्हा येईनच्या व्हिडिओवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. तर आगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार असल्याची माहिती. मुंबईतील रस्ते बांधकामात घोटाळा, आदित्य ठाकरेंचा आरोप. 2,500 कोटींचं कंत्राट देऊनही कामं रखडल्याची टीका. शहापूरमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली. इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक. तर सर्व पक्षीयांना एकत्र येत 1 दिवसाचं अधिवेशन घेण्याची केली मागणी. माळेगावात सखल मराठा समाज आक्रमक. आंदोलकांच्या रोषामुळे अजित पवारांनी कार्यक्रमाला जाणं टाळलं. नांदेडमध्ये मराठा आंदोलकांकडून केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा निषेध. कराड गो बॅकच्या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर. कृषी मंत्री असताना केलेल्या कामांचा वाचला पाढा. निवडणुकीचा धसका घेतल्यानं अशी वक्तव्य केली जात असल्याचा टोला. उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचा ईमेल. 20 कोटी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा शोध सुरू. शिर्डीत कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा. नंतर जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. बीडच्या मादळमोही गावात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची कार मराठा आंदोलकांनी फोडल्याचं समोर येत आहे. देवीच्या यात्रेनिमित्त गावात आले असता त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील नरे गावात जाधवर शिक्षण संस्थेत आलेल्या एकनाथ खडसे, रामदास कदमांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा बांधवांनी चक्क 50 किलोमीटरवर लोटांगण घालत आपला पाठिंबा जाहीर केला. सखल मराठा मोर्चाचे पडसाद आता अकोला जिल्ह्यातील उमटताना दिसत आहेत. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चरण गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. तसा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी गावात आमदार खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे. तसे फलक गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेत. माळशिरसच्या अकलूज गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री कॅन्डल मार्च काढत मतदानावर बहिष्कार टाकण्याची तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याची शपथ घेण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या समर्थनार्थ कांदिवलीमधील 100 मराठा बांधवांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं. शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी घर वापसी केलेली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोरा एकनाथ शिंदेसोबत गेले होते. दरम्यान आज त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. शहापुरात शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. भाजप सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आल्याची टीका नाना पटोले यांनी केली. भाजपचं धोरण शेतकरी विरोधी असून जनतेला लुटण्यासाठी पंतप्रधान विमा योजना काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते आमदार यशोमती ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आगामी अधिवेशनात हक्कभंग आणला जाणार आहे. विकास कामांच्या भूमिपूजनात स्थानिक आमदारांना हेतुपुरस्पर डावललं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. निलेश राणेंची समजूत काढण्यात आली की त्यांना समज देण्यात आली, असा सवाल उभाटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे. अवघ्या काही तासात त्यांचं बंड शमलं आणि ते शक्तीप्रदर्शन करतायत, त्याला काही अर्थ नसल्याचं ते म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं भिवंडी लोकसभा क्षेत्रात महासंपर्क अभियान कार्यक्रम पार पडला. यावेळी पद्मानगर भाजी मार्केटचे भाजी विक्रेते, फळ विक्रेते, किराणा दुकानदार यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला.
दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जात असताना सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ इथल्या शिवसैनिकाचा अपघाती मृत्यू झाला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तेली यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आणि कुटुंबाला मदतीचा आधार दिला. बीडच्या आष्टी तालुक्यातील आदिवासी पारधी कुटुंबावर झालेल्या अत्याचार प्रकरणी काढलेल्या मोर्चात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. देवी विसर्जनाच्या वेळी कमी वेळ गाणी वाजवल्याचा राग मनात धरून 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं 5 जणांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार बोईसरमध्ये समोर आला. यात 4 जणांना गंभीर दुखापत झाली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये केलेल्या कारवाईत 10 कोटी रुपयांचा ड्रग्ज आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार एका बंद कारखान्यातून हा माल जप्त करण्यात आला. लातूरात तब्बल 2 वर्षांनंतर चोरीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेले. त्यांच्याकडनं 18 लाखांचा दागिने आणि एक पिस्तूल ताब्यात घेण्यात आला. बाभळगावच्या जिल्हा परिषद शाळेतल्या किचन शेडमधील गॅस सिलेंडरला आग लागल्याची घटना घडली. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. जयपूर बांद्रा एक्सप्रेसमध्ये 4 संशयित दहशतवादी साधूच्या वेशात असल्याच्या ट्विटनं खळबळ उडाली होती. रेल्वे हेल्पलाईनवर आलेल्या फोटोनंतर आरपीएफ पोलिसांनी तपासणी केली असता सहप्रवाशानं साधूंचा फोटो पोस्ट केल्याचं समोर आलं. पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर इथं एका इलेक्ट्रिक बाईकला अचानक आग लागल्यानं खळबळ उडाली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचं समजतं. 3 महिन्यांपूर्वी सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या महिलेच्या हत्येबाबत तपास लावण्यात पोलिसांना यश आलं आणि या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या उद्देशानं ही हत्या झाल्याची कबुली आरोपीनं दिली. आरक्षणासाठी मनोज जरांगेचं उपोषण सुरू असून सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा असं आवाहन त्यांनी मराठा संघटनांना केलं आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मुंबईत एकत्र यावं आणि 1 दिवसाचं अधिवेशन बोलवावं अशी मागणीही मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या महापूजेस मराठा समाजाने विरोध केलाय. महापूजेला येताना उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच यावा, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला. सकल मराठा समाजाकडून मावळच्या टाकवे गावात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. 1 मराठा लाख मराठाचा नारा देऊन मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज एकत्र आला. लातूरच्या बोरगाव काळे सर्कल इथे मराठा बांधवांनी मुरुड लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत मराठा नेत्यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पुण्याच्या हवेली तालुक्यातील कुंजीरवाडीमध्ये मराठा समाज आक्रमक झाला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुंजीरवाडी राजकीय पक्षांचे नेते मंडळींना गावात येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला. त्र्यंबकेश्वर रोडवरील वाढोली गावातील ग्रामस्थांनी गुणरत्न सदावर्तेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत संताप व्यक्त केला. तसंच परिसरातील 50 गावांनी नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. मावळमध्ये सखल मराठा समाज आक्रमक झाला. तळेगाव, कातवी आणि टाकवे बुद्रुक गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर मराठा समाजाला वेठीस धरून आश्वासन देऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांना आता निकाल द्यावाच लागणार असल्याचा हल्लाबोल आमदार सुनील शिळकेंनी केला. मराठा आरक्षणासाठी गावबंदीचं लोण आता सांगली शहरातही पसरले. सांगलीवाडी इथे मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संतप्त मराठा समाजाकडून गुणरत्न सदावर्तेंच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. जालन्याच्या रोहिलागड इथल्या मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत. 40 दिवस उलटूनही राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी कोणताही निर्णय न घेतल्यामुळे तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं. वाशिमच्या पोहरादेवी इथे बंजारा आरक्षण बचाव समितीचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेत. तर उपोषणादरम्यान 2 कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली. या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलकांची प्रकृती आणखी ढासळण्याची शक्यता. पंढरपूरमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध करण्यात आला. मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं मराठा बांधव आक्रमक झाले.
जालन्यातल्या घनसावंगी इथे राजेश टोपे यांच्या बंगल्यासमोर मराठा समाजाने आमरण उपोषण सुरू केलंय. राजेश टोपे यांनी अद्याप मराठा आरक्षणावर कोणतीच भूमिका मांडली नाही. तसंच सरकारकडे आरक्षणासाठी कोणताही पाठपुरावा केलेला नसल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा मिरजेतील वंटमोरे कॉर्नर इथं अडवण्यात आला. खाडे यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ताफा अडवत काळे झेंडे दाखवले. मंत्री सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करावेत, अन्यथा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांनी दिला. धाराशिवमधील परंडा तालुक्यातील कंडारी गावात सगळ्यांकडेच कुणबी नोंदी असलेली कागदपत्र मिळाली आहेत. जिल्हा प्रशासनाने हा कंडारी गावचा अहवाल शिंदे समितीसमोर सादर केला असून जिल्ह्यात आतापर्यंत 468 कुणबी नोंदी आढळल्या. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारनं दिलेला शब्द बदलू नये, अन्यथा राज्यातील 60% समाजही रस्त्यावर उतरेल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष गजानन तायवाडेंनी दिला. धाराशिवमधील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्याच गोवर्धनवाडी गावात प्रवेशबंदी करण्यात आली. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे बॅनर्स लावण्यात आले. परभणीच्या पाथरी तालुक्यातील वाघाळा जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांनी थेट शिक्षणावरच बहिष्कार टाकत मराठा आंदोलकांना पाठिंबा दिलाय. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकून नोकरीचं लागणार नसेल तर शिकायचं कशाला असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला. मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीनंतर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी हे स्पष्ट केलं. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डीतील साई मंदिरात दिवसभर दर्शन घेता येणार आहे. तसंच पारंपरिक पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. रोज रात्री 10 वाजता होणारी शेजारती 12 वाजता होईल आणि आरतीनंतर भक्तांना दुधाचं वाटप केलं जाणार आहे. धुळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देवीच्या गाभाऱ्यात विविध पक्वान्न मिठाईचा 56 भोग नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससून चौकशी समितीचा अहवाल शासनात सादर करण्यात आला आणि या अहवालाबाबत समितीकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येते. समितीकडून यापूर्वी ससूनमधील 80 कर्मचाऱ्यांची जबाब नोंदणी करण्यात आली होती. ड्रग्ज माफिया ललित पाटीलवर स्वतः डीन डॉक्टर संजीव ठाकूर हेच उपचार करत असल्याच्या नोंदी पोलीस तपासात समोर आल्या. शिक्षकांच्या बदलीसाठी 35,000 रुपयांची लाच मागणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या कारवाईमुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं. आणि यानंतर इथे वेळ झाले की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.